गेल्या एक महिन्याभरापासून पुण्यामध्ये एक विषय चांगला चर्चेला जातोय. मुकुंदास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय या विद्यालयासंदर्भात युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव हे आत्ता आपल्यासोबत आहेत. नेमकं त्यांनी हा विषय बाहेर काढण्यामागचं कारण काय आहे आणि त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे नेमकी काय मागणी केली. नमस्ते सर, डिसेंबर आपलं स्वागत आहे. मुकुंदराज लोहिया जे कॉलेज, मुकुंददास लोहिया हे जे कॉलेज आहे त्याचा तुम्ही एक अतिशय विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी एक विषय, वेगळाच विषय बाहेर काढला. नेमकी सत्यता काय आहे? 3 मार्च रोजी मुकुंदास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे महाविद्यालय हरविले आहे, सापडल्यास 1 लाख रुपये बक्षीस मिळवा अशा आशयाचे आम्ही पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फलक प्रसिद्ध केले. या फलकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये एक विचारणा करण्यात आली किंवा असं एक जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे जे हरवलं आहे ते कोणी जर सापडलं तर त्याला 1 लाख रुपये पैसे आम्ही देऊ, बक्षीस म्हणून देऊ. आम्हाला आजपर्यंत कोणी संपर्क केला नाही किंवा आम्हाला हे कॉलेज सापडलं. म्हणजे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एवढं नामांकित कॉलेज आहे का, तर ही एक शंका उपस्थित झाली. बऱ्याच लोकांना माहितीच नाही हे कॉलेज आहे. आता हा विषय नेमका काय आहे याची सखोल ज्यावेळेस माहिती आम्ही पडताळणी केली, याच्यातनं आम्हाला या मुकुंदास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं अप्रुव्हल लेटर, AICTचं जे इंजिनिअरिंग कॉलेज, टेक्निकल कॉलेजसाठी जे सगळ्यात महत्त्वाची जी प्रमुख जी परवानगी आहे ती आपलं AICT, ते अप्रुव्हल आम्ही लेटर मिळवलं. त्यानंतर या कॉलेजला कोणत्या विद्यापीठाची संलग्नता आहे ती संलग्नता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी DBATU या युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन असणारं सुद्धा आम्हाला ॲप्लिकेशन लेटर मिळालं. कॉलेजला AICTने अप्रुव्हल दिलं साधारणतः मे 2025 रोजी. 1 महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये DBATU 2025 रोजी त्यांनी अप्रुव्हल दिला. 1 महिन्याचा साधारणतः फरक आहे. मग आम्ही ते अप्रुव्हल घेऊन संबंधित ठिकाणी जे ॲड्रेस आहे ते कॉलेज शोधायला म्हणून गेलो. मग असं लक्षात आलं की त्या ठिकाणी कॉलेजची इमारतच अस्तित्वात नाही. म्हणजे आम्ही जो दावा केला तो दावा कसा योग्य आहे, त्याच्यामध्ये कशी तथ्यता आहे ती आम्ही 4 मार्च 5 मार्चला ती आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कॉलेजला परवानगी दिली. कॉलेज जे चालू झाले, असं जे कॉलेज आहे ते अस्तित्वात नसणाऱ्या इमारतीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता, अशा पद्धतीने ते आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणलं. मग पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर बिल्डिंग अस्तित्वात नसताना, प्रमुख पायाभूत सोयी सुविधा अस्तित्वात नसताना इंजिनिअरिंग कॉलेजला दिलेली परवानगी, दिलेलं ॲप्लिकेशन हे रद्द करावं असा हा भोंगळ कारभार हा मी जनतेसमोर आपल्या माध्यमातून समोर आणला. मग दुसऱ्या दिवशी आमच्या वाचनात असं आलं की या महाविद्यालयाने खुलासा केला की संबंधित आम्ही लोकांनी त्या कॉलेजची आबरूनुकसानी केली. आबरूनुकसानी करायला आबरू आहे का? इंजिनिअरिंग कॉलेज अस्तित्वात आहे का? हा मोठा प्रश्न उभा राहतो. मग अशा इंजिनिअरिंग कॉलेज जे अस्तित्वात नाही, जी इमारत नाही, त्यांनी असे दावे की रिप्लाय जो दिला त्याला 1 महिन्याचा आम्ही अवधी घेतला. 1 महिन्यामध्ये मला आज तगायत त्यांनी नोटीस दिली नाही. मला माझ्या विरोधात कायदेशीर कुठली कार्यवाही काय असं म्हणे एनिथिंग केली नाही. मग 1 महिन्याच्या त्या पिरियडमध्ये
आपल्या राज्याचं तंत्र शिक्षण विभागाकडनं एक कमिटी फॉर्म झाली. त्या कमिटीने चौकशी समितीमध्ये त्रिसदस्यीय चौकशी समितीने संबंधित कॉलेजमध्ये व्हिजिट केली असेल, त्यांच्या सोयीप्रमाणे रिव्हिजिट मागितली असेल. मी हे जाणीवपूर्वक बोलतो, कारण की रिव्हिजिट सुद्धा यांनी करून घेतली की आम्हाला माहित नव्हतं, तुम्ही आता आज नाही उद्या परत या ना आम्हाच्याकडे, म्हणजे आम्ही परत सगळी व्यवस्था करतो बाबा. मग त्याची माहिती घेण्यासाठी चौकशी समितीचा अहवाल बघता यावा या उद्देशाने मी आरोच्या कार्यालयामध्ये गेलो. मग तिथे असणारे दत्तात्रय जाधव, भ्रष्ट दत्तात्रय जाधव, या दत्तात्रय जाधवांनी मला अशी माहिती दिली की तुम्ही केलेली जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे बरं का. आम्हाला हे कॉलेज जिथं अप्रूव्हल त्यांनी मागितलं, NOC मागितले, तिथे ते वर्ग चालू नाहीत. ते मयूर कॉलनीमध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हे त्यांच्याकडनं त्यांच्या तोंडातनं हे वजून घेतलं. मयूर कॉलनी जे कोथरूडमध्ये आहे, मग ते कोथरूडमध्ये मयूर कॉलनीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग कुठे चालत होते, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBA व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या इमारतीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज D बाटूचे वर्ग. एखादं इंजिनिअरिंग कॉलेज चालवण्यासाठी यांना अनुभव नाहीये. 160 वर्षाची ज्यावेळी ते संस्था सांगतात यांना टेक्निकल कोर्स चालवायचा अनुभव नाही, यांना नॉन टेक्निकल कोर्स चालवायचा अनुभव. म्हणजे एकाच वेळी अनेक अभ्यासक्रमाचे महाविद्यालय उघडणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सोयी सुविधा नसल्या तरी त्यातनं आपला रेव्हेन्यू जनरेट करणं हे या 160 वर्षाच्या संस्थेचं कामकाज आहे की काय अशी शंका उपस्थित होते. कारण की जर बघितलं तर इथे गरवारीच्या कॅम्पसमध्ये अनेक कोर्सेस चालतात. आम्हाला काय कोर्सेसची काही देणं घेणं नाही. व्यवस्था होत असेल तर नक्की त्याचं स्वागत आहे, पण अशा बेकायदा इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग चालवणार असाल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करणार असाल तर युवा सेना म्हणून आम्ही सहन करणार नाही. मग अशा नोटिसांना आम्ही काही बिघालत नाही. ही माहिती ज्यावेळी सगळं समोर आली, चौकशी समितीचा अहवाल तो मी बघितला, मी घेतला नाही, कारण मला ते फक्त बघायचा होता. कारण सगळ्यात मुख्य तर माझ्याकडं मटेरियल नंतर होतं, यांना चूक करून दिली मी. मग यांनी सांगितलं की 15 आणि 16 नंबरची आम्हाला त्यावेळी त्यांनी इमारत दाखवली. 15 आणि 16 नंबरच्या इमारतीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग चालू करण्यासाठी आम्हाला त्यावेळी त्यांनी दाखवलं होतं. तर ते वास्तव आहे का, तर ते वास्तव नाही. वास्तव काय आहे, इंजिनिअरिंग कॉलेजसाठी जे अप्रूव्हल घेतलं त्या अप्रूव्हलसाठी जे त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले त्या डॉक्युमेंटमध्ये प्रमुख जी डॉक्युमेंट आहे, जे सर्वात महत्वाचं, कोणतंही कॉलेज कोणतीही शैक्षणिक संस्था जर तुम्हाला चालू करायची असेल तर कायदेशीर बांधकाम परवानगी, कायदेशीर बांधकाम आणि पायाभूत सुविधा विकसित असलेलं सगळे पुरावे तुम्हाला सबमिट करावे लागतात. मग इंजिनिअरिंग कॉलेजसाठी यांनी सबमिट केलेली 19/12/2024 ची ही जी बांधकाम परवानगी आणि बांधकाम नकाशे, मग 19/4/2024 रोजीची आम्हाला ही बांधकाम परवानगी मिळाली. मग आमची खात्री 100% झाली की महाराष्ट्र एज्युकेशन या संस्थेने हा सगळा भोंगळ कारभार केलाय. यांनी शासनाची आणि केंद्र शासनाच्या जी आपली AICTE जी संस्था आहेत त्यांची दिशाभूल केली. याचं कारण असं, 19/12/2024 रोजी मिळालेली बांधकाम परवानगी आणि मे 2025 रोजी मिळालेला अप्रूव्हल, 6 महिन्यामध्ये असा काय चमत्कार झाला की 12 मजलीची बिल्डिंग उभी राहते. मग 12 मजलीचे बिल्डिंग अस्तित्वात नाही तरी यांना अप्रूव्हल मिळालं. मग अप्रूव्हल कसं मिळालं याची स्टोरी अशी आहे
की कोविडच्या काळानंतर EICT कडे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेज टेक्निकल कोर्सची ज्यावेळेस आपण अप्रुव्हल घेतो, ते अप्रुव्हल आपण दिलेले कागदपत्र सत्यतेच्या आधारावरती तुमचा व्हिडिओ कॉल हा घेतला जातो आणि त्याप्रमाणे त्यांना अप्रुव्हल दिलं जातं. मग ते अप्रुव्हल घेतल्यानंतर संबंधित राज्याच्या ज्या काही तंत्र शिक्षण विभागाच्या ज्या डिपार्टमेंट आहेत आणि तेथील जे काही युनिव्हर्सिटी जे आहेत, ॲप्लिकेशन साठी जे काय संलग्नसाठी जे विद्यापीठामध्ये आपण प्रपोजल सबमिट करणार आहेत, तेच EICTचं प्रपोजल तेच रेस होणार ना, इतर काही चेंजेस नाही असणार. मग इथे यांनी कोणतं डॉक्युमेंट सबमिट केलं, DTE कडं, DBATO कडं. मग तेच जर प्रपोजल सबमिट केलं असेल तर मग स्वाभाविक आहे दत्तात्रय जाधव RO ऑफिसने काय बघितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीने काय बघितलं, त्यांनी कोणतीही इमारत, कोणत्या बेसिक सोयी सुविधा त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर व्हिजिट केल्या, व्हेरीफाय केल्या, त्या आधारे या महाविद्यालयाला वर्ग चालू करायला परवानगी दिली. जागेवरती इमारत नाही, जागेवर इमारत नसल्यामुळे बेसिक सोयी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. असं असताना 4 कोर्स 240 विद्यार्थ्यांचा इनटेक इथे चालवला जातो. त्यासाठी 92,000चं शुल्क अप्रूव्ह केलं जातं. ज्यावेळेस 160 वर्षाचा आम्ही शैक्षणिक संस्थांचा दावा करतात, आम्ही शिक्षणाचं बाजारीकरण करत नाही असं दावा करतात. मग हा दावा कसा खोटा आहे? हा व्यापारीकरण नाही, ही फसवणूक आहे. ज्या कॉलेजला इमारत नाही, जिथे कोर्स चालवायला सोयी सुविधा नाही, अशा वेळी 240 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य, शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावण्याचा अधिकार यांना कोणी नाही दिला. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही उतरलोय. या इंजिनिअरिंग कॉलेजची अप्रुव्हल हे रद्द झालं पाहिजे. संबंधित जे काही वर्ग चालू आहेत त्या वर्ग तात्काळ बंद केले गेले पाहिजे, त्यांचं ॲप्लिकेशन रद्द केले पाहिजे. संबंधित संस्थेच्या विरोधामध्ये फौजदारी खटला चालवला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे पुण्यातलं RO ऑफिस आहे, जो दत्तात्रय जाधव नावाचा भ्रष्ट अधिकारी तिथे बसलाय, त्या अधिकाऱ्याच्या लात मारून हाकलून दिलं पाहिजे. कारण की त्याच्यामुळं आपल्या 240 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलंय, यांचं भविष्य अंधारात गेलंय. मग अशा व्यक्तीला सोडता कामा नये. चंद्रकांत पाटील तर तंत्र शिक्षण मंत्री आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी कराल या संदर्भात? चंद्रकांत दादा पाटील या व्यक्ती आम्ही खूप जवळनं त्यांना अनुभवल्या नाहीत, पण आम्ही वाचलंय, आम्ही त्यांचा इतिहास जाणतो. हे विद्यार्थी चळवळीतनं पुढे आलेलं नेतृत्व आहे. ज्यावेळी विद्यार्थी चळवळीतनं पुढे ज्यावेळेस ते नेतृत्व येतं, त्या स्वाभाविक आहे त्यांना विद्यार्थी पालकांचा व्यथा समजतात. मग अशा वेळी चंद्रकांत दादा या महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचं बेकायदा मुकुंदास इंजिनिअरिंग कॉलेजचं वर्ग हे तात्काळ बंद करतील अशी अपेक्षा आम्ही या माध्यमातून व्यक्त करतो आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो किंवा अशा बेकायदा वर्ग जे मुकुंदास इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग आहेत ते तात्काळ बंद करावेत. आणि या यंत्रणेमध्ये जे कोण सामील आहेत, सर्वात महत्वाचा दत्तात्रय जाधव, मी 4 वेळा दत्तात्रय जाधवचं नाव घेतो. त्याचं कारण या व्यक्तीने ज्यावेळेस आम्ही मॅनेजमेंट ऍडमिशन मध्ये असणारा गैरव्यवहार सातत्याने समोर मांडत होतो, त्यावेळेस हा संस्थेच्या हितार्थ अहवाल तयार करत होता हा व्यक्ती. त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं होतं हा भ्रष्ट अधिकारी इथे बसलाय. त्यामुळं शिक्षणाचं बाजारीकरण, इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये बाजारीकरण जे काय वाढलंय पुण्यामधलं, त्याला सर्वस्वी जबाबदार हा दत्तात्रय जाधव आहे.
मग अशा व्यक्तीनेच या बेकायदा वर्ग चालू करायला परवानगी दिली. मग या व्यक्तीच्या विरोधामध्ये फौजदारी खटला चालावा यासाठी आम्ही उच्च शिक्षण विभागाकडे परमिशन सुद्धा मागितलेली आहे. ती एक परवा दिवशीच आम्ही ती परमिशन मागली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 2018 प्रमाणे या भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधामध्ये फौजदारी खटला चालवण्यासाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे. ही परवानगी शासन देईल आणि संबंधित जी व्यक्ती आहे त्या विरोधामध्ये खटला चालू करेल, चालवायला संधी देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. एकूणच लोहिया कॉलेजमध्ये जे बेकायदा वर्ग चालवले जातात ते तात्काळ बंद करावेत व विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान वाचवावं अशी अपेक्षा कल्पेश यादव यांनी व्यक्त केली आहे. DCN मराठी, पुणे.